सर्वांना माझा नमस्कार। आज आम्ही जात आहोत शहापुरातील मानस मंदिराच्या दर्शनाला। मानस मंदिर हे मुंबई नाशिक द्रुत गती मार्गावर शहापूर जवळ आहे। मानस मंदिर हे एक जैन मंदिर आहे। तुम्हाला जर मानस मंदिरच्या दर्शनासाठी यायचे असेल तर तुम्ही 4 व्हीलर, 2 व्हीलर किंवा ट्रेननेही येऊ शकतात। आम्ही मानस मंदिरच्या दर्शनासाठी 4 व्हीलरने जात आहोत। आता आम्ही मंदिराच्या जवळच पोहोचलो आहोत। आता आम्ही मंदिराच्या प्रमुख गेटजवळ पोहोचलो आहोत। इथे आपली तपासणी केली जाते, मग आतमध्ये सोडले जाते। आपण कुठून आलो आहात ते विचारले जाते, मग आतमध्ये सोडले जाते। आतमध्ये एंट्री केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे दिसतात। आपल्या डाव्या बाजूला येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवास सुद्धा इथे आहे। लांबून येणारे भक्त इथे थांबू शकतात। मुख्य मंदिराकडे जात असताना आम्हाला गिरगाईचे पण दर्शन झाले। इथे ट्रस्टीचे गोशाळाही आहेत। तुम्ही 4 व्हीलर मुख्य मंदिराकडे घेऊन जाऊ शकतात। डाव्या बाजूला छोटी छोटी मंदिरं दिसताय। मानस मंदिरचा परिसर खूपच छान दिसतोय। अजून आम्ही पोहोचलो नाही, पण आता मंदिर जवळच आले आहे। हे मुख्य मंदिर आहे, तुम्ही बघू शकता। आता आम्ही गाडी पार्क करतोय। गाडीच्या बाहेरूनच आम्हाला दिसतंय आणि इथे व्हिडिओ आणि फोटोशूट अलाउड नाही आहे, पण जसं जमणार तसं मी नक्की व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। आता आम्ही मुख्य मंदिरात दर्शनासाठी जात आहोत। जैन धर्माचे प्रथम तीर्थकार भगवान आदित्यनाथ यांचे हे मंदिर आहे। या मंदिरात चारही बाजूला तुम्हाला छोटे छोटे मंदिरं दिसतील। मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा छोटे छोटे मंदिरं आहेत। मंदिराच्या मागच्या बाजूला खूप मोठे वडाचे झाड आहे। इथे येणाऱ्या सर्व भक्तांची अशी श्रद्धा आहे की लाल कपड्याने बांधलेले नारळ जर तुम्ही वडाच्या झाडाला बांधले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। इथे सर्व भक्तांसाठी एक दुकानही आहे। त्या दुकानात तुम्ही पूजेचे सर्व सामान घेऊ शकतात आणि नारळही घेऊ शकतात। या वडाच्या झाडावर साप सुद्धा दिसतात। असे म्हणतात की साप दिसणे हे सुद्धा एक शुभ मानले जाते। आजचा दिवस आमच्यासाठी खूप शुभ होता, म्हणून आज आम्हाला लकीली सापाचे दर्शन झाले। वडाच्या झाडाखाली एक छोटे मंदिर आहे। त्या मंदिरात तुपाचा दिवा चालू असतो। आम्हीही त्या दुकानातून तुपाची छोटी डब्बी घेऊन आम्ही पण तूप अर्पण केले। જો સવારથી નહોતા થયા દર્શન, આપણે આવ્યા છે ઈ છે આ જૈનમના ભાવ ગઈકાલથી હતા। इथे येणारे सर्व भक्त खूप श्रद्धेने वडाच्या झाडाला नारळ बांधतात, मनापासून प्रार्थना करतात। इथे येणारे सर्व भक्त क्षेत्रपाल देवाचा जप करतात।
वडाच्या बाजूला क्षेत्रपाल देवाचेही छोटे मंदिर आहे. आपण मंदिरात यायच्या आधीच सांगितले जाते की इथे फोटोशूट आणि व्हिडिओ अलाउड नाही आहेत. पण मी हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की तुम्ही ह्या मंदिराचे दर्शन घ्यावे आणि मंदिर किती सुंदर आहे आणि किती भक्तजन श्रद्धेने पूजा करतात या भव्य दिव्य मंदिराचे दर्शन तुम्हालाही व्हावे. व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश होता. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.